नमस्कार, मी जयश्री तोरणमल. आज मी सांगणार आहे देवाचं नामस्मरण करायची आपली इच्छा असते, पण हे धावपळीच्या जीवनामध्ये होतं काय, आपल्याला वेळ मिळत नाही. कोणाचं सकाळी ऑफिस असतं, कोणाला घरामध्ये सकाळ सकाळ भरपूर कामं असतात. इतकं बिझी म्हणजे जीवन असतं, कोणाला काही ना काहीतरी घाईगडबडीचे कामं असतात. त्यामुळं कसं आपल्याला नामस्मरण करायला वेळ मिळत नाही. इच्छा तर असते, धार्मिक क्षेत्रामध्ये आपण आहोत म्हणल्याच्या नंतरनी आपली इच्छा नामस्मरण करण्याची असते. कुठं नाही कुठं थोडंसं आपल्याला असं वाटत असतं की आपण थोडंसं तरी देवाचं नामस्मरण करावं. आणि हे केलंच पाहिजे. कारण का, हे कलियुग असं आहे, सुख आणि दुःख दोन्हीही आपल्याला पाहायला मिळतंय. आणि सर्वामध्ये ह्या कलियुगामध्ये सर्वात देवाला प्राप्त करायचं जर असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे देवाचं नामस्मरण करणे. आणि देवाचं नामस्मरण करणे म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे ही. याला तुम्ही धावपळीच्या जीवनामध्ये घाई गोंधळामध्ये सकाळ सकाळ देवाला दिवावात केली नाही, तुम्ही अगरबत्ती लावली नाही तरी चालतं. पण काय करायचं, आपण ज्यावेळेस आपण ऑफिसला जातो किंवा कॉलेजला जातो, कुठंही आपल्याला थोडासा फावला वेळ मिळाला ना, की काय करायचं, आपण आपलं जे वेळ मिळाला की जे आपले कोण आवडते देव असेल, जे कोण आपलं कुलदैवत आहे किंवा आवडतं देव आहे आपलं कोणतं, माझं तर लक्ष्मीनारायण आहे, जे कोण तुमचे आवडते देव आहेत त्या देवाचं आहे ना, आपण आतल्या आत मनामध्ये चिंतन करत बसायचं. त्यांचं नाव घेत बसायचं आपण आतल्यात. त्यामुळं काय होतं, आपल्या मनालाही समाधान वाटतं आणि आपल्या जीवनामध्ये देवाचं नामस्मरण केलेलं पुण्यसुद्धा प्राप्त होतं. माणसं कसं, आपण कसं करतो माहिती आहे का, आपल्याला दुःखामध्ये जास्त देवाची आठवण येते. दुःखामध्ये जास्त देवाची आठवण येते. मग आपण काय करायचं माहिती आहे का, दुःख हे जीवनामध्ये प्रत्येकाला येतच असतं. दुःख कुणालाही चुकलेलं नाही आणि सुखही कुणाला चुकलेलं नाही. सुखही सर्वांना येतं. त्यामुळं आपण काय करत, सुख जरी असलं तरी देवाचं चिंतन करायचं आणि दुःखही असलं तरी देवाचं चिंतन करायचं. आता सुखामध्ये देवाचं चिंतन केल्यावर होतं काय माहिती आहे का, ज्यावेळेस आपल्याला दुःख येणार असतं त्यावेळेस आपल्याला दुःखाचा जास्त त्रास होत नाही. सहजपणे ते दुःख आपल्या जीवनातील निघून जातं. कारण का, आपण केलेले जे पुण्य आहे, देवाचं नामस्मरण केलेलं, जे आपण केलेलं धार्मिक कोणतेही पुण्य आहे ते आपल्याबरोबर असतं. आणि ते आपल्या खात्यामध्ये जमा असतं आपलं पुण्य. त्यामुळं दुःख आलं ना की ते दुःख सहजपणे आपल्या जीवनामधील निघून जातं. त्याचा आपल्याला काही जास्त त्रास होत नाही. त्यामुळं आपण आहे ना, सुखामध्ये सुद्धा देवाची कास सोडायची नाही. दुःखामध्ये तर आपण असतोच, देवाचं चिंतन करतच असतो आणि ते करायलाच पाहिजे. कारण माणूस कोणीही साथ देत नाही, साथ देतो फक्त परमेश्वर. त्यामुळं नामस्मरण करणं हा सध्याच्या कलियुगमधला सर्वात सोपा मार्ग आहे, देवाचं नामस्मरण करणं. देवाचं नामस्मरण केल्यामुळे तुम्ही कोणतंही देवाचं काहीही केलं नाही, 2 तास देवाजवळ नाही बसले तरी चालतं, पण ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस मनातली मनात सतत तुम्ही देवाचं नाव घेत राहायचं. त्यामुळं तुमच्या पुण्य जास्त वाढत राहील आणि दुःखामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही. नमस्कार.